गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात वाशीमध्ये काँग्रेसचा जनाक्रोश, भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांमुळे संतप्त झालेल्या नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने वाशी येथील शिवाजी चौकात जोरदार जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी यांनी केले। मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या महागाई धोरणांवर तीव्र टीका करत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्यांनी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध करत सरकारने तात्काळ दर कमी करावेत, अशी मागणी केली। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून सरकारने जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला। पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज पोलीस प्रेस पब्लिक पाव लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। महागाईवरती नियंत्रण करता येत नाही तर त्यांनी स्पष्टपणे आपल्या हातात बांगड्या भराव्या, कारण की मोदी सरकारला फक्त आणि फक्त इस्रायल अमेरिका यांच्या समोर झुकता येतं आणि त्यांच्या समोर नाचता येतं। तर माझा हा विचार आहे की त्यांना मी बांगड्यासहित घुंगरू उद्या पोस्टाने पाठवते, कारण की ही महागाई वाढत चालली आहे दिवसेंदिवस आणि ही महागाई आमच्या गरीब लोकांना चालणार नाही। सगळ्या गरीब लोकांच्या वतीने मी आज आवाज उठवते, कारण की हे जी महागाई वाढते दिवसेंदिवस, दरांमध्ये जी वाढ होते, 2014 साली गॅस सिलेंडरचा भाव काँग्रेसच्या काळात 410 रुपये होता। आज जरी 2024 मध्ये जर आपण काँग्रेसच्या काळात जर सिलेंडरचा भाव बघितला असता तर तो जास्तीत जास्त 600 रुपयापर्यंत वाढला असता। पण आज जे महागाई या लोकांनी 1000-1200 पर्यंत सिलेंडरचे दर नेलेत, तर हे बिलकुल चालणार नाहीये। आम्ही त्यावरती आवाज उठवणार, असाच आम्ही आंदोलन करत राहणार। याच्यावरती आम्हाला उत्तर पाहिजे आणि उद्या पोस्टाने तर मोदीजींपर्यंत त्यांच्या बांगड्या आणि घुंगरू पोहोचणारच आहेत, तर त्यांनी ते घालावे आणि याला उत्तर द्यावे। धन्यवाद। हे जे सगळे क्रायसिस उभे झालेले आहेत आता सर, LPG जे आहे पण भविष्यात पेट्रोल डिझेलचे होणार आहे, ह्याच्यासाठी जबाबदार केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि हरदीप पुरी आहे। याचं नियोजन त्यांनी फार पूर्वी करायला पाहिजे होतं। जेव्हा हे आखातात युद्ध पेटलं होतं त्यावेळेलाच कळलं होतं की असे क्रायसिस उभे राहणार आहेत। तेव्हा जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा सांगितलं होतं की आपल्याकडे भारतामध्ये 75 दिवसांचा स्टॉक अवेलेबल आहे म्हणून। आणि तुम्ही जर प्रत्येक बाकी देशाचं बघितलं, प्रत्येक देशाचं जर बघितलं की असे जर कुठेही पेट्रोल डिझेलचे क्रायसिस उभे आहेत तर प्रत्येकाकडे 200 दिवसांचा 300 दिवसांचा असा स्टॉक प्रत्येक देशाकडे अवेलेबल असतो। आमच्याकडे का नाही आहे असतो? ह्याची पूर्णपणे जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे। 50 दिवसापूर्वी जर सांगितलं होतं की 75 दिवसांचा स्टॉक आहे, तर बरोबर 20-25 दिवसांनी येऊन सांगतात की 25 दिवसाचा स्टॉक आहे, तर बाकी 25 दिवसांचं गणित गेलं कुठे? ह्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। आणि आज जे लांब पळतायत ह्या विषयांपासून उत्तर देण्याचं, संसद भवनापासून लांब पळतायत, पत्रकारांपासून लांब पडतायत, तर त्यांना हे उत्तर द्यावंच लागेल की लोकांची तुम्ही ही कशी काय व्यवस्था करणार। कारण आता तीच परिस्थिती आलेली आहे। सिलेंडरला आता जी आहे ती म्हणजे तिलांजली देण्याचीच वेळ आलेली आहे। तुम्ही पाहिलं असेल आमच्या काही भगिनींनी लाकडी मोळ्या सुद्धा आणलेल्या आहेत आणि बऱ्याचशा हॉटेलमध्ये तुम्ही बघितलं असेल, कोल्हापूर, पुणे, नाशिक असू दे, व्यवसाय बंद पडलेले आहेत। लोक लाकडांवर, चुलींवर आता हॉटेल चालवत आहेत। म्हणजे देशाची कशी सत्यानाशी होते ती बघा। व्यावसायिक सुद्धा व्यवसाय बंद पडतायत, लोकांची गरज होते, स्टुडंटना जेवण मिळत नाही खानावळी बंद झाल्यामुळे। त्यामुळे ह्या गोष्टीचा लवकरात लवकर निवारण उत्तर त्यांना द्यावंच लागेल, नाहीतर मग हा जी खुर्ची आहे ती खाली करावी लागेल। नरेंद्र मोदी यांनी बघा, एप्स्टीन फाईलचा तुम्हाला माहिती आहे, पूर्ण देशात या टाइम पूर्ण विश्वमध्ये ज्या ज्या लोकांचे नाव एप्स्टीन फाईल मध्ये आले, मोठे मोठे लोक, ते लोक जर काही पदावर असेल ते लोक रिझाईन करताय। पण आपले जे नरेंद्र मोदी आहे त्याच्यात अजूनही फाईल जे आहे पूर्णपणे तुम्हाला माहिती उघडलेले नाहीये। त्यांनी फक्त एक फाईल मध्ये ते हरदीप पुरीचं नाव आणि आपले इंडियामध्ये मोदीजीचं नाव आणि अनिल अंबानी हे 3 लोकांचे नाव आले। आपल्याला माहित पाहिजे की त्यांनी फक्त सांगितलं की तुमची जे गर्दन आहे ते माझ्या हाती आहे,
आणि ट्रम्प जे बोलतोय ते आपले नरेंद्र मोदी करायला तयार आहे. तिकडे सुप्रीम कोर्ट ऑफ अमेरिकामध्ये जे तिने आपल्याला हे लावलंय, आपल्याकडे ड्युटी लावली, ते लोकांनी रद्द केली. पण आपले नरेंद्र मोदी मध्ये एवढी ताकद नाही. बाकीचे देशांनी त्यांचे ट्रेड डील जे आहे ते रद्द केले, पण आपले मोदी मध्ये अजून एवढी हे नाही की ते रद्द केलं पाहिजे, कारण की ते पूर्णपणे त्यांच्या हिशोबाने करत आहे. त्यांनी आणि तुम्ही एक बघा की वेळ बघा तुम्ही, इस्रायल आणि याच्या वॉर चालू व्हायचे 2 दिवसाआधी ते तिथे गेले होते का? त्यांना माहित नव्हता की वॉर होणार आहे? तर त्यांना माहित आहे, पण तिथे त्यांना जावं लागला, कारण की तिथून प्रेशर येते आणि ते तेच करत आहे. आणि तिथे जाऊन काय बोलत आहे ते की इंडिया इज माय मदरलँड, अँड ते बाप बनवून टाकला त्यांना की दे आर माय फादरलँड. तर तुम्ही मोदी त्यांना फादर म्हणताय, आणि दुसरा आपले एवढे चांगले रिलेशन होते इराण सोबत, एवढे वर्षापासून रिलेशन, एवढे प्रधानमंत्री आले, पण कधीच असा प्रधानमंत्री आला नाही, कारण की इराण आपल्याला स्वस्त तेल देत होता. जेव्हा कोणीच देत नव्हतं तर इराण आपल्या सोबत होता. पण आज काय झालंय, बाकीचे जे चायना आहे, रशिया आहे, ते इराण सोबत आहे. ते स्ट्रेट ऑफ हॉर्मस मधून त्यांचे जहाज जायला देत आहे इराण, पण आपले जाऊ देत का नाहीये? कारण की इंडियाने दाखवून दिलं आहे की तुम्ही इस्रायल आणि अमेरिका सोबत आहे, आणि अमेरिका आपला कधीच होऊ शकत नाही. ते सर्वांना माहित आहे, ते अमेरिका आपला होणार नाही. पण तुमच्यामुळे, तुमचे कॉम्प्रोमाइजिंग पोझिशन मुळे पूर्ण आपला भारत कॉम्प्रोमाइज झालाय. तुम्ही आमच्या भारतला सत्यानाश करून टाकले. अशी वेळ आली आहे की आता सिलेंडरला तिलांजली देऊन आम्हाला परत ते चुला पेटवा लागेल.